या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला 4 मुंड्या चित केलं आणि 9व्यांदा एशिया कपवर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाला पाकिस्तान क्रिकेटच्या अध्यक्षांमुळे ट्रॉफी मिळाली नाही, पण टीम इंडियाच्या खेळाडूंचं जल्लोषात स्वागत झालं. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह सर्व खेळाडूंचं विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अशातच आता मुंबईत पोहोचल्यावर सूर्यकुमार यादवने मोठा खुलासा केला आहे. आम्ही दुबईमध्ये फक्त मॅच खेळायला गेलो होतो. आम्ही शेवटपर्यंत तेच केलं. पाकिस्तानला आम्ही ग्रुप स्टेजमध्ये हरवलं. त्यावेळी आम्ही हँडशेक केला नाही. याचा नक्कीच त्यांना राग आला होता. आम्हाला माहिती होतं की त्यांना राग आला असावा. पाकिस्तान आता सुपर 4च्या सामन्यात सहजतेने उतरणार नाही याची जाणीव आम्हाला होती. सुपर 4 सामन्याच्या आधी आम्ही सगळे टीम इंडियाचे खेळाडू बसलो होतो आणि आमची चर्चा झाली. आम्ही 15 मिनिटं बसून सगळा प्लॅन डिस्कस केला. पाकिस्तान काहीतरी करणार याची आम्हाला आधीच हिंट लागली होती, असं सूर्यकुमार यादव यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने आम्हाला दुसऱ्या मॅचमध्ये डिवचण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला ते सर्व माहिती होतं. पण आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी गेलो होतो आणि आम्ही तेच केलं, असं सूर्यकुमार यादव यांनी म्हटलं आहे. आम्ही एशिया कप घ्यायला नकार दिला नाही. आम्ही व्यासपीठाच्या खाली उभे असताना अचानक काही लोक मेडल आणि ट्रॉफी घेऊन वेगवेगळ्या बाजूला निघून गेले, असं सूर्यकुमार यादव यांनी सांगितलं. दरम्यान एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादव याचे त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्याच इमारतीत राहणारे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेसह सूर्याचे शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन अभिनंदन केलं. यावेळी सूर्यकुमारचे औक्षणही करण्यात आलं. त्यानंतर सूर्यकुमार यांनी शेवाळे यांच्या घरी विराजमान झालेल्या दुर्गा मातेचे आशीर्वाद घेतले आणि चाहत्यांसोबत फोटो सेशनही केलं. पाकिस्तानच्या कर्णधार सलमानने उपविजेत्या संघासाठीचा धनादेश स्वीकारला, पण त्याचवेळी भारतीय खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांचा मास्क कसा उतरवला हे समोर आलं. भारतीय क्रिकेट बोर्डचे BCCIचे सचिव देवजीत चौके यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानातील प्रमुख नेत्यांकडून आशिया कप स्पर्धेचा करंडा स्वीकारणार नाही ही आमची ठाम भूमिका होती. आम्ही त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नाही, म्हणून त्यांनी ट्रॉफी आणि विजेत्या खेळाडूंची पदके घेऊन जाणे कितपत योग्य ठरते. आम्ही हा विषय सोडणार नाही. आम्ही ICCच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहोत आणि मोहसिन नक्वी यांची तक्रार करणार आहोत, असंही चौके यांनी म्हणाले. बक्षीस समारंभ सुरू होण्यास काही मिनिटं असताना पाकिस्तानचा संघ मैदानात आला. वैयक्तिक बक्षिसे जिंकलेल्या भारतीय खेळाडूंनी व्यासपीठावर जाऊन आपले पुरस्कार स्वीकारले, पण त्यांनी नक्वींसह हस्तांदोलन करणे किंवा त्यांच्याकडे बघणेही टाळले. नक्वी यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. पाकिस्तानच्या खेळाडूंनी आपली वैयक्तिक बक्षिसे घेतली. त्यांचा कर्णधार सलमानने उपविजेता पदाचा धनादेश स्वीकारला. त्याने सूत्रसंचालक सायमन यांच्याशी बोलले. ही मुलाखत संपत असतानाच मान्यवरांनी व्यासपीठावरून उतरण्यास सुरुवात केली. सूत्रसंचालकांनी कार्यक्रम संपवला, पण त्याच व्यासपीठावर भारतीयांनी काही वेळाने आपल्या विजेतेपदाचा जल्लोष केला. भारतीय खेळाडूंचा राग यावेळी मोहसिन नक्वी यांनी पाहिला आणि त्यानंतर त्यांना मैदान सोडून पळ काढावा लागला.